महाराष्ट्रामध्ये लग्न म्हणजे एक प्युअर बिझनेस प्लस राजकारणाचा आखाडा झाला आहे हे मी भरपूरदा वाचत होतो. पण त्याचा प्रत्यय मला 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये आला. माझ्या मित्राच्या लग्नाला मी गेलेलो आणि जेव्हा त्या लग्नाच्या मंगल कार्यालयामध्ये पोहोचलो लग्नासाठी, तर बघितलं तर नवरा नवरीचा जो फोटो किंवा जे नाव लावतात स्टेजवरती, त्याच्यासोबत बाकी पॉलिटिकल लोकांचीही नावं लावलेली होती तिथे आणि ते मला खूप आश्चर्य वाटलं. दुसरं म्हणजे मुलाकडचे नातेवाईक, मुलीकडचे नातेवाईक, त्यामध्ये मित्रमंडळी सगळे आम्ही खाली खुर्चीवरती बसलेलो. पण आम्ही जस्ट बसूनच होतो आणि वरती ती पॉलिटिकल लोकांसोबत त्यांचे सत्कार समारंभ होते, फेटे बांधणे, गळ्यामध्ये हार घालणे, फोटो काढणे, शिवाय त्यांचे 2-2, 3-3 मिनिटाचे भाषण आणि त्याच्यामध्ये किती हा माणूस ग्रेट आहे किंवा ही मुलगी किती ग्रेट आहे ते पॉलिटिकल लोक ते सांगत होते आणि हे सगळं खूप किळसवाणं आणि खूप विचित्र वाटत होतं. तर मला असं म्हणायचं की बाबा, लग्न जे आहे ते एक प्रायव्हेट गोष्ट असते आणि ह्याच्यामध्ये हे राजकारण घुसडून तुमच्या जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना किंमत न देता पॉलिटिकल लोक, जे राजकारणी लोक जे तुमच्यासाठी कुठल्या बाबतीमध्ये स्टँड घेतात हेच मला समजत नाही. पण एवढं हांजी हांजी आणि एवढं अगदी गुलामासारखं वागण्यासारखं काय आहे मला हेच समजलं नाही. आणि मला खरंच पश्चाताप झाला. आता ही रील डेफिनेटली तो माझा मित्रही बघत असेल, पण मलाही आवडलं नाही. मी असं म्हणत नाही की आम्हा सर्वांना तुम्ही अटेन्शन दिलं पाहिजे, पण जे बिचारे खूप दुरून दुरून उन्हातानामध्ये तुमच्या लग्नासाठी आलेले आहेत, तर त्यांना तुम्ही विचारतही नाही, तुम्ही त्यांच्याकडे बघतही नाही. आणि बाकी हे लोक जे तुमच्या कामामध्ये येतात की नाही येतात तो भाग वेगळा. तुम्ही त्यांच्यासाठी अक्षरशः रेड कार्पेट टाकून तुम्ही त्यांच्यासाठी लग्नाची जी वेळ आहे ती पुढे ढकलून त्यांच्यासोबत तुम्ही फोटो सेशन करताय, व्हिडिओज काढताय, त्यांना गिफ्ट्स पण देताय. आणि हे सगळं झाल्यावरती होते काय, तर ते तुमच्या अगदी तोंडावरती लग्न झाल्यावरती न जेवता डायरेक्ट निघून जातात. म्हणजे कुठे ना कुठे ते तुमच्या अन्नाचाही अपमान करतात आणि तुमचाही अपमान करतात. पण मला महाराष्ट्रामध्ये तर पाहतोय मी भरपूर, म्हणजे श्रीमंत घरामध्ये आणि उच्च मध्यमवर्गीय घरामध्ये लग्न होत असेल तर त्याच्यामध्ये कुणीतरी एक नेता पाहिजेच पाहिजे. आणि तो का पाहिजे, कशासाठी पाहिजे, मला तर काही समजलं नाही. पण एवढं मात्र आहे, महाराष्ट्रामध्ये आता लग्न म्हणजे पूर्ण एक बिझनेस आणि राजकारण झालंय.